सुशांत गिणी याला आपण बघू शकता दोन बॅटर इकडे योगेश जाधव तर नॉन स्ट्राइक एंड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद माळवी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. हवेचा जो थोडासा वाढत असताना दुपारच्या सत्रामध्ये आपण बघू शकता एकंदरीत पवनदेव पुन्हा एकदा प्रसन्न झाल्यात. अगदी दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारी हवा प्रचंड वेग आहे. एक दिवस असा होता की मांडव सुद्धा व्यवस्थित उभा राहिला नाही. पंचांचा सिग्नल येतोय अजिजी म्हात्रे. स्टार्ट ऑफ द मॅच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. फर्स्ट पहिला गोलंदाज सुशांत किणी, स्ट्रायकरला बॅटर आहे योगेश जाधव, नॉन स्ट्रायकेंडला हर्षद माळवी याला आपण बघू शकतायत सलाम भिवीर. पॉइंट आहे. तदनंतर आपण कव्हरच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक बघू शकतात मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये. पहिला चेंडू आखू टप्प्याचा ऑन साइडला हा पेटंट स्ट्रोक आहे. ब्रेड अँड बटर शॉट योगेश जाधव याच्या बॅटमधनं बिग ब्लास्ट. पहिल्या चेंडूवर मोठा षटकार बघायला मिळतोय. अगदी म्हणायचं झालं तर हा ब्रेड अँड बटर शॉट आहे या फलंदाजाचा. खूप सुंदर पद्धतीने हा स्ट्रोक खेळत असताना या खेळाडूच्या आपण कदगाठीकडे जाऊ नका, कणखर फटकेबाजी खेळण्याचा मनसुबा सातत्याने ठेवला या फलंदाजाने. परंतु आतापर्यंत तानसा किंग तानसा या संघातील 2 ते 3 खेळाडूंनी परफॉर्मन्स खूप चांगला दिलाय. म्हणून लीग फॉर्मॅटमध्ये आपण बघू शकता जेव्हा जेव्हा आपण खेळता तेव्हा संपूर्ण संघाला परफॉर्मन्स देणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कारण की ही आहे वसई ग्रामीण प्रीमियर लीग. यावेळेस चांगला कमबॅक आपण बघू शकता फॉलो केलं योगेशाला. फुल लंच डिलिव्हरी हाताळली गेली. चेंडू सरळ निघून गेलाय यस्ती रक्षक यांच्या हातखंडामध्ये. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार मैदानाच्या आतमध्ये. इथे तुमची टेक्निक तपासली जाईल, इथे तुमचं पोटेन्शियल तपासलं जाईल, इथे तुमचं टेम्परामेंट तपासलं जाईल. या तिन्ही गोष्टी खूप एकंदरीतपणे टेस्ट केल्या जातात वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. यावेळेस फुल लंच डिलिव्हरी चांगला टप्पा आपण बघू शकता. ॲक्युरेट फेकी तर केलंय. यावेळेस बॅकअप करिता क्षेत्ररक्षक आलाय परंतु चांगलं बॅकअप झालंय. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न नसणार आहेत. अगदी आपण बघू शकता अविनाश जी केणी, संदेश जी केणी, संजय जी घरत, स्वप्नील जी पाटील, परिजी पाटील, संपूर्ण जी कोर कमिटी आहे या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी आज या स्पर्धेचा 5वा दिवस. उद्याच्या दिवसामध्ये ब गटातील शेवटचा दिवस आपल्याला बघायला मिळेल. आणि जी पॉइंट टेबलमध्ये रेलचेल आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने उद्या रंगत वाढताना आपल्याला बघायला मिळेल. कारण की आजचा दिवस काय डॉमिनेशन दाखवलंय जयनुमान शिरवली या संघाने. अगदी सुरेख कामगिरी योग्य त्या पद्धतीने आपण बघू शकता संपूर्ण खेळाडूंनी परफॉर्मन्स दिलाय आणि पॉइंट टेबलवर त्याचा असर आपल्याला बघायला मिळतोय. 4 सामन्यामध्ये 4 विजय. यावेळेस सुंदर फटका सरळ रेषेमध्ये. अगदी चेंडू सरळ निघून येतोय आमच्या समालोचन कक्षेमध्ये. स्वागताकरिता चौकार 4 धावा आणि चौकाराच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 11 रन्स ऑन कार्ड 11 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. चांगला फटका. यावेळेस बघितलं गेलं मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये आहे आणि त्या दिशेने खेळण्याचा मनसुबा योग्य त्या पद्धतीने. आणि हर्षल याच्या बॅटमधनं सुंदर फटका बघायला मिळाला. 4 धावींची मोहर. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड आहे 11 अंकांवर. आकुडप्या चेंडू आहे. बॉडी लाईनला आदळला गेला. मिस्तामिक फटका. क्षेत्ररक्षक थोडासा कमी पडलाय. झेलसाठी प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु अगदी आपण बघू शकताय तर स्टार्टअप घेतलं नाही आणि त्यानंतर थोडासा मात्र अपुरा पडला. झेल घेण्यामागे छोट्या छोट्या संधी आहेत त्या क्रिकेटमध्ये तुम्हाला मात्र हाताळावे लागतात. कारण की या छोट्या छोट्या गोष्टीपासून तुम्ही मोठे खेळाडू बनत असतात हे सातत्याने आपण बघितले. कारण की अगोदर काही जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. जनुमाने शिरवली या संघाकडनं चांगली कामगिरी झाली होती. एकंदरीत पहिल्या 3 षटकांमध्ये योग्य त्या पद्धतीने आपण बघू शकतात कशीत कोपर या संघाने चांगल्या पद्धतीने कामगिरी केली होती. सतीशच्या अटॅकिंग फलंदाजी राहुल यांनी चांगली साथ दिली परंतु तदनंतर कन्वर्ट करू शकले नाही. यावेळेस फुल टॉस चेंडू सोडणार नाही आहे आणि शेवटच्या अंतिम चेंडूवर मोठा फटका येत असताना आणि धावसंख्या जाऊन पोहोचले तानसा किंग तानसा हा संघ 18 या अंकांवर. 18 रन्स ऑन कार्ड 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. VGPL वसई ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4. आज आपण आहोत वसई तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा वसई ग्रामीण प्रीमियर लीग ग्रामीण विभागातील खेळाडूंना
मात्र एक उत्तेजित करणारी ही स्पर्धा आपण बघू शकतायत. आपल्या टॅलेंटला दाखवण्याची सुवर्ण संधी, सुवर्ण हमी या स्पर्धेच्या माध्यमातून एकंदरीत आपण बघू शकतायत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 18 अंकांवर. एक षटकांचा खेळ झालाय. विद्यमान कार्याध्यक्ष संजय जिकणी मंद मंद पावलांनी मात्र व्यासपीठाच्या दिशेने येत असताना आपण बघू शकतायत. आणि अगदी त्यांच्या समवेत मात्र मान्यवर सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. त्यांचं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. एक षटकाचा खेळ झाला. 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. चांगली टोटल आहे. सुरुवात खूप सुरेख करून दिलंय सलामीवीर. मात्र ज्या पद्धतीने आपण बघू शकतायत योगेश आणि त्यानंतर हर्षद मैदानाच्या आतमध्ये योग्य त्या पद्धतीने पहिल्या पॉवर प्ले मध्ये चांगल्या पद्धतीने पॉवरफुल फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. आणि प्रत्युत्तर मध्ये सुशांत केणी थोडासा महाग ठरला जातो या षटकामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये आपण बघू शकतायत वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं, पॉवर प्लेचं बंधन. 3 क्षेत्ररक्षक यावेळेस 30 सर्कलच्या बाहेर जाताना बघायला मिळतील. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. त्यानंतर वाईट डिश लॉंग ऑन आपण बघू शकता. डीप मिड विकेटच्या रिव्हिजन मध्ये अविनाश राजकवार याला सुद्धा आपण बघताय. ड्राईव्ह केले, सरळ फटका आहे मिडअपच्या क्षेत्रामध्ये. सुशांत केणी स्वतः तैनात आहेत. फेकी केली तोपर्यंत मात्र चांगली अॅक्युरसी, गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ बॅटर. एक धाव परिपूर्ण केली जाते. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 19 या अंकांवर. 19 रन्स ऑन कार्ड, 19 धावा स्कोर कार्डवर लागल्या आहेत. पुन्हा एकदा सुंदर फटका शरीरापासून मात्र यावेळेस दूर खेळला गेलाय. आणि अगदी लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आयुष. गुड कॅच ऑफ क्वालिटी. आणि फलंदाज यावेळेस बाद होऊन तंबूच्या आशाला जाईल. चांगली सुरुवात एकंदरीतपणे करून दिली होती मिस्टर योगेश जाधव याने, परंतु तदनंतर कन्वर्ट करू शकले नाहीयेत. आणि एकंदरीत विकेटचं पतन होत असताना पहिला धक्का तंबूच्या आशाला जातोय. योगेश याच्या खेळीला लागतोय यावेळेस पूर्णविराम. 19 धावा, 1 चेंडूंचा मात्र 2 चेंडूंचा खेळ झाला या षटकातील. अगदी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मी म्हटलं की जवळजवळ 99,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर जॉईन झालेत. येस, पंच काहीतरी सूचित करतायत. एकोणवीस धावा स्कोर कार्डवर लागल्या. सुंदर सुरुवात करून दिल्यानंतर वन डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत आपण बघू शकताय. दिपेश माळवी वन डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होतोय. ऑन साइडला खेळलं जातं. डीप स्कोर लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस बीट करून चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होत असताना सुंदर फटका. एफर्ट सुद्धा लावले होते आयुष्याला आपण बघू शकतायत, परंतु थोडेसे कमी पडले. चांगल्या पद्धतीने एफर्ट, परंतु स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे खेळाडू मित्रांनो. कारण की इंजरीजचं प्रमाण उन्हाच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त होताना आपण बघितलंय. कारण की डिहायड्रेशन उन्हामध्ये खूप जास्त पद्धतीने होत असताना म्हणूनच पाणी आपण जास्तीत जास्त प्राशन करायचं आहे. जेव्हा आपण पाणी प्याल तेव्हा ते बसून प्यायचं ही सर्वांना विनंती असेल. शीतपेय जास्तीत जास्त घेतलं पाहिजे. सात्विक आहार जास्तीत जास्त खेळताना घेतला पाहिजे ही मात्र काळजी खेळाडून घ्यायची आहे. यावेळेस काय जबरदस्त सुपर डिलिव्हरी. अगदी आतमध्ये चेंडूने वळण घेतलं आणि सरळ डिस्ट्रॉय केलं जात आहे. त्रिफळा उद्ध्वस्त दिपेश याच्या खेळीला सुद्धा लागतोय पूर्णविराम. फलंदाज बाद. 23 या अंकांवर हा बसतोय दुसरा धक्का. तानसा किंग तानसा या संघाला अगदी 1.4 चेंडूचा खेळ झालाय. अगदी सुरुवात ज्या पद्धतीने झाली, सुरुवात कणखर करून दिली योगेशाने आणि तदनंतर कन्वर्ट करू शकले नाही आहेत. सातत्याने आपण बघू शकता नक्कीच लेफ्ट हँडर बॅटर होता. ज्या पद्धतीने हवा आहे त्याच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, कारण की पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करत असताना थोडीशी कुठेतरी कमतरता बघायला मिळाली आणि अगदी मिस गेला चेंडू. मात्र ज्या पद्धतीने पडला थोडासा आतमध्ये वळण घेतला आणि तदनंतर ॲक्युरसी दर्शवली गेले गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. 23 धावा स्कोर कार्ड लागले आहेत. 23 रन्स ऑन कार्ड. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संतोष मडवी याला सुद्धा आपण बघू शकतायत. टेनिस क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने पिंट्या दादा नावाने मात्र पसंती मिळाली,
अगदी प्रोफेशनल क्रिकेट असो, भिवंडीकडनं मात्र बॅकबोन म्हणून संबोधला गेला. RD 444 असो, एकावेक फॉर्मॅट चांदीप गावातून असो, आगरी प्रीमियर लीग असो, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा मात्र अनुभव आणि अनुभवाची शिदोरी संतोष मडवी मैदानाच्या आतमध्ये. हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं मात्र चेंडूपासून दूर राहिले, चेंडूपर्यंत येण्याकरिता प्रयत्न करायला पाहिजे होता, परंतु चांगली लाईन आहे आणि के त्याच्या माध्यमातून अगदी या खेळाडूने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केलं. या अगोदर आपण समवे केला सुद्धा बघू शकलात, काय जबरदस्त. अगदी एज मात्र कमी आहे, परंतु टॅलेंट मात्र ठासून भरलंय आणि हेच हॅशटॅग आहे VGPLचं. नवतरुण उभारत्या सितारांना मात्र ज्या पद्धतीने हे प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलंय आणि या प्लॅटफॉर्मवर मात्र खूप चांगल्या पद्धतीने काम करताना मात्र नवतरुण उभारते सितारे. हलक्याच्या हाताने सन्मानपूर्वक खेळलं जात आहे. पहिली धाव संतोष मडवी याच्या बॅटमधून येत असताना एक धाव येते. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्डवर धावा लागल्यात. अगदी 2 षटकाचा खेळ झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 24 रन्स ऑन कार्ड. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये तानसा किंग तानसा हा संघ आपण बघू शकताय. वसई ग्रामीण प्रीमियर लीग आपण बघू शकतात. विद्यमान अध्यक्ष सचिनजी वाळवी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने उभारी घेत असताना तदनंतर जे उपाध्यक्ष आहेत आदरणीय सन्माननीय प्रदीपजी धुतडे दादा त्यांच्या माध्यमातून संपूर्ण या 7 दिवसांकरिता जे लाईव्ह आपण बघू शकतात पाटील नेटवर्क हे स्पॉन्सर्ड केले गेले आहे. तदनंतर संपूर्ण जे मंडप आपण बघू शकतात, संपूर्ण जी ड्रेस कोडिंग आहे सचिनजी माळवी एक गोड व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलंय. म्हणजेच म्हणायचं झालं तर फायदा हा शब्द ज्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहेत असे गोड व्यक्तिमत्व सचिनजी माळवी आणि त्यानंतर प्रदीपजी धोदडे. कारण की आयोजकांना मात्र ज्या पद्धतीने स्पॉन्सरशिप येईल की नाही, कारण की नुकताच आगरी प्रीमियर लीग पार पडली म्हणून हा क्वेश्चन मार्क होता, परंतु या दानशूर व्यक्तिमत्वांनी मात्र पुढाकार घेतला आणि ही स्पर्धा योग्य त्या पद्धतीने मात्र हाताळली जाते शिरसाडच्या मैदानावर. वाखाणण्याजोगे आणि सॅल्यूट असेल या दानशूर व्यक्तिमत्वांना. स्कोर कार्ड आहे 24 या अंकांवर. 24 रन्स कार्ड. 2 षटकांचा अगदी खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवर अविनाश राजकवार मॅन फ्रॉम चाळीसगाव, अर्थातच सायवन परिसरातून मात्र हा खेळाडू अगदी आपण बघू शकतात खूप सुंदर पद्धतीने सडपातळ बांध्याचा आहे, हाईट आहे आणि योग्य त्या पद्धतीने गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विनाश. फुलटा चेंडू ऑन साईडला मनगडाच्या साहाय्याने व्यवस्थित बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग. नटराज स्ट्रोक. चेंडू निघून गेलाय डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. 6 धावा आणि 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर अगदी 30 अंकांवर. 30 रन्स ऑन कार्ड. 30 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. हेच कारण होतं, कारण की मागच्या चेंडूवर सन्मानपूर्वक खेळला, कारण की संतोषाला माहिती आहे त्या एंडने फलंदाजी करण्याकरिता मात्र पोषकता आहे म्हणून स्वतःकडे स्ट्राईक घेतली आणि शेवटच्या मात्र चेंडूवर सिंगल घेतली आणि तदनंतर आपण बघू शकता रिझल्ट मैदानाच्या आतमध्ये. अविनाश थोडासा मात्र फुलटा चेंडू होता आणि अगदी म्हणायचं झालं तर ज्या पद्धतीने जीवनामध्ये आनंदाचा क्षण आणि ज्या पद्धतीने आपण म्हणू शकतात क्रिकेटमध्ये फुलटा चेंडू हा कधीच वाया घालवायचा नसतो आणि तिथे चांगल्या पद्धतीने बॉटम हँडचा व्यवस्थित उपयोग केला, फ्लिक केला. स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये हवा आहे आणि अगदी हवेच्या झोताबरोबर चेंडू निघून गेला. 6 धावा. 6 धावेच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले 30 या अंकांवर. 30 रन्स ऑन कार्ड. 30 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अविनाश सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अविनाश सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आकुड्याच्या चेंडू आहे ऑन साईडला खेळला गेलाय, परंतु अतिरिक्त बाउन्स आणि बाउन्सने बीट झालाय क्षेत्ररक्षक आणि त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन अगदी 1 बाउन्सने चेंडू पुन्हा एकदा गॅदर होत असताना चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 34 रन्स ऑन कार्ड. 34 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. सुंदर पद्धतीने यावेळेस अटॅकिंग फलंदाजी काउंटर अटॅक संतोष मडवी याच्या माध्यमातून अविनाश याची या ठिकाणी मात्र चाचपणी खेळली जात आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. गुड कम बॅक बाय अविनाश. शरीरापासून थोडासा दूर खेळला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. हेमेंद्र करत हिंबुयाला बघू शकता शॉट थर्डमॅनच्या रिझनमध्ये. तदनंतर एक क्षेत्ररक्षक शॉट फायनल लेगच्या रिझनमध्ये तैनात आहे. एकंदरीत शॉट लेग सुद्धा आपण बघू शकतायत
स्वतः सुशांत किणी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर अविनाश. ऑन साईडला खेळला गेलाय. थोडासा फटका मिस टायमिंग आहे. स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी एकच धावेवर समाधान. थोडीशी स्ट्राईक रोटेट केली जात आहे. अगदी 4 चेंडूंचा खेळ झाला या षटकातील आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 35 अंकांवर. 35 रन्स ऑन कार्ड, 35 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. तानसा किंग तानसा, तदनंतर आपण बघू शकतायत ANC मांडवी या दोन संघादरम्यान ही लढत. हे दोन्ही संघ ज्यांना मात्र अजून सुद्धा सूर गवसला नाहीये या स्पर्धेमध्ये. ऑन साईडला काय जबरदस्त फटका आहे. चेंडूला सरळ फेकून दिलाय मिड विकेट पट्ट्या बाहेर. जेवढी उंची तेवढंच डिस्टन्स घातलंय. 6 धावेंची मोहर. षटकार आणि 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 41 अंकांवर. 41 रन्स ऑन कार्ड, 41 धावा. योग्य त्या पद्धतीने यावेळेस स्ट्राईक केलं जात आहे. वेलकम पंकज बडबी यांना सुद्धा आपण बघू शकतायत मंद मंद पावलाने येत असताना आणि अगदी खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स बघायला मिळाला. आई गावदेवी चांदी नंबर 1 रँकिंगवर बघायला मिळाला. टेबल ए मधनं टॉप केलं. फक्त 1 गुणाचा फरक होता. इथे मात्र जर एक सामना जर व्यवस्थित हाताळला नसता तर नक्कीच थोडीशी पॉईंट टेबलमध्ये उतार चढाव आपल्याला बघायला मिळाला असता. म्हणून क्रिकेटमध्ये तुम्ही स्लिपी आणि क्रिकेटमध्ये स्लॉपी तुम्ही होऊ शकत नाही. नेहमीच तुम्हाला जागरूकता हवी असते क्रिकेटच्या माध्यमातून. यावेळी सरळ रेषेमध्ये समोरच्या दिशेने अगोदर होता मिड विकेटला तर आहे लॉंग ऑनला. ही ताकद आहे, ही नजाकत आहे. हर्षद याच्या बॅटमधनं आणखी एक प्रहार. चेंडू सरळ निघून गेलाय. लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धावा आणि या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. फ्लाय होत असताना 47 या अंकांवर. 47 रन्स ऑन कार्ड, 47 धावा. अगदी 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. ॲक्युरसी, आक्रमकता, डॉमिनेशन आपल्याला बघायला मिळतंय. एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीने मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना प्रेक्षकांना विनंती असेल जर चेंडू आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज आपण तो मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे. मॅच बॉल जर आला असेल तर आपण प्लीज मैदानाच्या आतमध्ये फेकावायचा आहे. 47 धावा स्कोर कार्डवर लागल्या आहेत. एकंदरीत करंट रन रेट म्हणायचं झालं तर खूप ॲक्युरसी दर्शवली जाते. 15.67च्या प्रमाणे मात्र आपण बघू शकताय तर करंट रन रेट वाटचाल चालले तानसा किंग तानसा या संघाची. इथून तुम्हाला पोषकता दर्शवावी लागेल कारण की इथे मात्र तुम्ही जरी सुद्धा सुरुवातीला खराब खेळले तरी सुद्धा हे लीग फॉर्मॅट आहे आणि लीग फॉर्मॅटमध्ये जोपर्यंत शेवटची मॅच आपण खेळत नाही ना तोपर्यंत आपण बाहेर आहो की आतमध्ये आहो हे मात्र सांगता येत नाही. कारण की कित्येक वेळा असं झालंय बाहेर जाणारा संघ आतमध्ये आलाय तर आतमध्ये असणारा संघ बाहेर फेकला गेलाय आणि ही लीग फॉर्मॅटची खरी खासियत आहे. म्हणून प्रत्येक धावेला महत्त्व, प्रत्येक विकेटला महत्त्व खूप महत्त्वपूर्ण गोष्ट. कारण की जिथे समान गुण झाले तर तिथे नेट रन रेटवर मदार आपल्याला बघायला मिळतंय. आज हवेचा झोत प्रचंड रूपाने आपल्याला बघायला मिळतंय. दुपारच्या सत्रामध्ये अगदी पंखा चालवला नाही तरी चालेल एवढी प्रचंड हवा आहे. अगदी वसंत ऋतूला स्टार्ट झालंय. ज्या पद्धतीने माघी गणेशोत्सव साजरा झाला तदनंतर वसंत ऋतू स्टार्ट झाला आणि येणाऱ्या सत्रामध्ये लग्न समारंभ सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत. यावेळेस काय जबरदस्त स्विच हिट केलाय सुंदर पद्धतीने. थर्ड मॅनच्या रिझन मध्ये डीप मध्ये चेंडू निघून जातोय. प्रेझेन्स ऑफ माइंड यावेळेस यूज करत असताना एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. 4 धावा. चौकार. वन रन्स ऑन कार्ड, 51 धावा स्कोर काढावं लागल्यात. अगदी 2 गडीच्या मोबदल्यामध्ये चांगली धावसंख्या उभारली जाते. सुशांत किनी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लावडपिला आहे आणि डिसिप्लिन क्रिकेटर म्हणून ओळख आहे कारण की ठाऊक होतं बॅटची एज लागले आणि अगदी बॉडी लाईनला आदळल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातकंडामध्ये हा चेंडू विसावला जातोय आणि फलंदाज यावेळी संतोष मडवीच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. फलंदाज बाद झालाय आणि धावफलक 51 या अंकांवर. 3 गडी बाद. हा तिसरा धक्का तंबूच्या आशेला जात असताना तानसा किंग तानसा बिग विकेट. संतोष मडवी बॅक टू द डगआउट. गॉन.
51 रन्स ऑन कार्ड. वैभवाला नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वैभव याची कामगिरी थोडीशी निराशाजनक राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ज्या खेळाडूकडनं अपेक्षा होत्या त्या खेळाडूने निराशाजनक कामगिरी केली. परंतु म्हणायचं झालं तर क्रिकेटमध्ये बॅड पॅच हे सातत्याने येत असतात, परंतु तुम्हाला स्वतःवरती विश्वास दर्शवणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही एक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताय, तुम्हाला संघ मालकाने विश्वास दर्शवून संघामध्ये घेतलाय, म्हणून तुमचा परफॉर्मन्स जर बॅकफुटला गेला तर नक्कीच संघ मालकाची थोडीशी अडचण वाढताना नेहमीच आपण बघितलंय. चेंडू पुन्हा एकदा मात्र थोडीसं बघायचं झालं तर पंचांच्या माध्यमातून चांगला आहे. तर मॅच ऑन होते पुन्हा एकदा. 52 धावा स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. 52 रन्स ऑन कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर सुशांत. ड्राईव्ह केलं गेलंय परंतु पॉईंटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फील्ड केलं जाईल. एकच धावेवर समाधान. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 53 अंकांवर. 53 रन्स ऑन कार्ड. ज्या पद्धतीने म्हटलं की सुरुवातीला थोडीशी खराब फलंदाजी झाली, कारण की पोटेन्शियल आहे आणि पोटेन्शियलच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर खूप चांगलं पोटेन्शियल आहे, परंतु म्हणायचं झालं तर परफॉर्मन्स त्या पद्धतीने राहिला नाही आहे. परंतु एखाद्या फलंदाजाला जर परफॉर्मन्स दाखवायचा असेल तर एका इनिंगची गरज असते आणि ती इनिंग बघायला मिळेल का. परंतु आतापर्यंत थोडंसं स्ट्रगल करतायत वैभव. मैदानाच्या आतमध्ये लेग बाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक धाव ही स्कोर कार्डवर रजित होईल आणि एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 54 या अंकांवर. 54 रन्स ऑन कार्ड. 54 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. आज अगदी महाशिवरात्री सारखा पवित्र सण आहे. त्यानंतर आज जागतिक महिला दिन सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय आणि जागतिक महिला दिनाच्या सुद्धा सर्वांना शुभेच्छा असणार आहेत. चला, या चेंडूवर मात्र आपण ॲक्शन केली नाहीये, त्याकरिता हा डेली ग्रेड चेंडू असणार आहे. हे छोटे छोटे नियम खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि पंचांनी सुद्धा ते दर्शवलंय की आपण प्ले केला नाही त्या कारणास्तव मात्र इथे डेली ग्रेड चेंडू दिला जाणार आहे आणि सरळ मात्र हा डॉट बॉल घोषित केला जाईल. धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचले. 4 षटकांचा खेळ झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आहे 54 या अंकांवर. ज्या पद्धतीने म्हटलं की आज जागतिक महिला दिन आहे, म्हणायचं झालं तर महाराष्ट्राची वाघिणी म्हणून जिच्याकडे बघितलं गेलं जिजाई माता यांचं सुद्धा योगदान विसरून चालायचं नाहीये. तदनंतर आशिया खंडातील सर्वात प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचं सुद्धा योगदान विसरून चालायचं नाहीये. आज भारताची राष्ट्रपती पहिली आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांना सुद्धा विसरून चालायचं नाहीये. तदनंतर भारतीय राष्ट्रामधून मात्र पहिली अंतराळवीर ठरली गेली कल्पना चावला आणि हिचं सुद्धा योगदान विसरून चालायचं नाहीये. तदनंतर तारा राणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मदर टेरेसा, खूप सुंदर पद्धतीने महिलांनी सुद्धा मात्र आपण बघू शकता स्वातंत्र्यासाठी तदनंतर शैक्षणिक कारकिर्दीमध्ये, राजकीय कारकिर्दीमध्ये आपला बोलबाला नेहमीच बघायला मिळतोय. महिलांचं सुद्धा योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. फटका मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक. हो, अगदी म्हणायचं झालं तर इथे मात्र साबुन की टिकिया, सोपी झेल धरतीला दान केले जात आहेत. अगदी बिलीव्ह होत नाहीये की हे काय कळलं जातंय यंदाच्या सीझनमध्ये. हे एकमेव सीझन असं असेल जिथे मात्र जास्तीत जास्त झेल सोडले गेलेत. त्यामागचं कारण आहे हवेचा झोत. हवेच्या झोतामध्ये जेव्हा तुम्ही झेल करण्याकरिता ॲक्युरसी दर्शवली नाही तर नक्कीच झेल मात्र ड्रॉप होत आहेत. ऑन साईटला काय जबरदस्त टायमिंग आहे आणि जिथे हवेचा मारा तिथेच मात्र या ठिकाणी फटक्याला सजवलंय योग्य त्या पद्धतीने. बॅटिंग स्टान्स. चेंडू फर्रार. 6 धावेंची मोहर. षटकार. स्कोर कार्ड 61 या अंकांवर. 61 रन्स ऑन कार्ड. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 4.2 चेंडूंचा खेळ झालाय आणि अगदी 61 धावा. चांगली धावसंख्या आहे. हर्षद नक्कीच दाद द्यावी लागेल. 8 चेंडूंमध्ये 25 धावेंची इनिंग. यावेळी शर्यापासून दूर खेळाय. कट केलाय गली रिझनमध्ये. लॉंग चेज आहे. हेमेंद्र गरत हेंबू येत आहे. फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक 63 या अंकांवर आपल्याला बघायला मिळतंय. 2024 वर्ष क्रिकेटकरिता खूप आल्हाददायक आहे, कारण की एक
वेळ अशी होती की मात्र जिथे 4 ते 5 महिने क्रिकेट हाताळलं जात होतं, तदनंतर जसजसं सत्र पुढे जातं गरमीचं वातावरण, नाईट मॅचेस जास्तीत जास्त पद्धतीने, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट, तदनंतर ओरम नाईट क्रिकेट मोठ्या पद्धतीने आपण पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा बघू शकतायत. आणि जिथे म्हणायचं झालं तर यंदाच्या वर्षामध्ये 22 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीगला सुद्धा सुरुवात होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग पुन्हा एकदा MS धोनी इन ॲक्शन बघायला मिळतील. त्यानंतर रॉयल चॅलेंजर बँगलोर. आतापर्यंत मात्र जवळजवळ 15 सीझन खूप चांगल्या पद्धतीने इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून 2008 पासून स्टार्ट झालं आणि तिथून आजपर्यंत मात्र खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेने सुद्धा उभारी घेतली आहे. ड्राईव्ह केले गेले ऑन साईडला सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षक आहे मिडविकेटच्या रिझनमध्ये थोडंसं पंबल. पुन्हा एकदा आयुष याला पण बघताय पंबल झालं आणि तिथे एकेरीला दुहेरी धावेमध्ये परिवर्तित केले. दुहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 66 रन्स ऑन कार्ड. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 4.5 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस स्लीव केलंय. पुन्हा एकदा यष्टीरक्षक गफलत करतोय. तिथे आपण बघू शकतायत ही धाव व्हाईटच्या रूपाने जॉईंट होत असताना 1+1 आणि एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 68 रन्स ऑन कार्ड. 68 धाबा स्कोर कार्ड लागल्या. चांगली गोलंदाजी करत असताना परंतु एकंदरीत या एंडने गोलंदाजी करणं खाऊ गोष्ट नाही आहे या मैदानावर. बघा हवेचा प्रचंड झोत आहे आणि फक्त जर कनेक्ट जरी झाला तरी सुद्धा लॉंग पल्ल्यावर मात्र चेंडू जाताना बघायला मिळतोय. म्हणून हा खरा कस आहे दोन्ही एंडने खेळण्याचा. पण मी म्हटलं की इथे तुमची टेक्निक, इथे तुमचं टेम्परामेंट, इथे तुमचं टॅलेंट हे चेक केलं जाणार आहे. यावेळेस ओव्हरपिच चेंडू आणि चेंडूला थारा नाहीये मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त प्रहार. चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सरस स्वागत VGPL सीझन 4 मध्ये. अगदी डिंग्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतलं गेलंय. पाण्याची व्यवस्था खूप सुंदर पद्धतीने वॉटर बॉक्स आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकतायत आणि वेळ वाचवण्याकरिता हा उपक्रम आपण बघताय. आज पाणी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे कारण की आज जगभरामध्ये 100% पाण्यामध्ये 90% पाणी हे खारट आहे, ज्यामध्ये 7% पाणी हे मात्र सांडपाण्याच्या रूपामध्ये गटारामध्ये नेहमीच वेस्टेज जातं. फक्त आणि फक्त 3% पाणी जे पिण्यायोग्य आहे. म्हणून पाण्याचा अपव्यय सुद्धा आपण टाळायचा आहे कारण की जे पाणी आपल्या आजोबांनी नदी नाल्यांमध्ये बघितलं, जे पाणी आपल्या वडिलांनी विहिरीमध्ये बघितलं, जे पाणी आज आपण नळा थ्रू बघतोय, बाटल्यांमध्ये बघतोय, परंतु येणारा काल असा असेल की आपली नातवंड, आपली मुलं मात्र ते पाणी कॅप्सूलच्या रूपाने सुद्धा बघायला मिळतील. इतका पाण्याचा मात्र स्रोत कमी होत असताना आपल्याला बघायला मिळतोय. म्हणून पाण्याचा अपव्यय टाळा असंच या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा संदेश दिला जाईल. यावेळेस कॉन्सन्ट्रेट लाभ होतोय. अगदी म्हणायचं झालं तर दीपक थोडंसं कुठेतरी कॉन्सन्ट्रेट ठेवायला पाहिजे होतं, परंतु ही धाव नक्कीच यावेळेस अर्जित केली जाईल आणि एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 75 अंकांवर. 75 रन्स ऑन कार्ड. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना तानसा किंग तानसा हा संघ बघू शकतात. वाईटचा इशारा आलाय. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईन झालाय आणि एक अतिरिक्त धावेने धावफलक 76 रन्स ऑन कार्ड. 76 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत.
आखुडाप्याचा चेंडू आहे, थोडासा आपण बघू शकता चेक करण्याचा प्रयत्न, त्यावेळेस हलक्याशा हाताने खेळून काढलं जातंय. मिडऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, डायरेक्ट हिट आहे आणि डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजर. आणि तिथे परतावं लागेल. ज्या दिशेने धावले त्याच दिशेने डगआउटच्या दिशेने जात असताना वैभव पाटील याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. सेव्हन्टी सेव्हन रन्स ऑन कार्ड. एकविरा मातेचं सुंदर असं सॉन्ग दुपारच्या सत्रामध्ये आपण बघू शकतायत. 77 धावेंवर चौथा हादरा बसत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृपेश पाटील गोट्या नॉन स्ट्राईक एंडला तैनात आहेत. अजून सुद्धा हर्षद मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅटमधनं तब्बली 12 चेंडूंमध्ये आतापर्यंत 35 धावा आल्यात. ड्राईव्ह केलाय, सुंदर फटका आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, लॉंग चेस आहे, परंतु चेंडू रेस जिंकत असताना काय जबरदस्त फटका, अगदी चेंडू निघून गेलाय डीप कव्हरच्या रिझन मध्ये. दणदणीत सनसणीत चौकार 4. एटी 81 रन्स ऑन कार्ड. 4 गडीच्या मोबदल्यामध्ये 80 धावा क्रॉस केल्यात आजच्या दिवसामध्ये. तानसा किंग तानसा या संघाने चांगली फलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये 81 धावा. अजून सुद्धा या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पॉइंट हटवलं आणि तिथूनच मात्र चेंडूला फेकून दिलंय. 1 बाउंस 4 धावेंकरिता चौकार. पालखी मानाची वेताल देवाची, पालखी मानाची वेताल देवाची, सजवली कालेरच्या पोरांनी, सजवली कालेरच्या पोरांनी, गावसारा जमलाय पालखी. थँक्यू. चौकार येतात बॅक टू बॅक आणि एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचले 85 रन्स ऑन कार्ड. पुन्हा एकदा बॅटची एज आपण बघू शकतायत कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये. हो, तोफा आया था और कबूल भी ना हुआ है. आणि जिथे जखमेवर मीठ चोळण्याचं काम, पुन्हा एकदा मात्र खराब फिल्डिंग आहे, खराब फिल्डिंगचं कृत्यकरण. असं वाटलं की इथे मात्र VGPL नाही तर इथे मात्र स्कूल क्रिकेट चालू आहे असंच वाटतंय, कारण की एफर्टच लावत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी चिंतेची बाब असणार आहे ANC मांडवी या संघाकरिता, कारण की धावा तुम्ही मात्र या पद्धतीने बहाल करू शकत नाहीये. खराब फिल्डिंग म्हणावी लागेल, खराब क्षेत्ररक्षण सुद्धा, तिथे खराब फेकी सुद्धा. शेवटचा अंतिम चेंडू. एकंदरीत स्कोर कार्ड आहे 88 अंकांवर. 88 रन्स ऑन कार्ड. क्षेत्ररक्षण यावेळेस होत असताना कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेकरिता पुन्हा एकदा वळाले तर नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केलाय. 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण झाल्यात आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचले बोर्डवर 90 धावा. नक्कीच या स्पर्धेतील मात्र उच्चांक स्कोर बघायला मिळतोय, ज्या मात्र लागल्या गेल्या तानसा किंग तानसा या संघाने स्कोर कार्डवर 90 धावा. अर्थातच विजयाकरिता लक्ष असणार आहे 91 धावेंचं. चला, यानंतर होणारा सामना जय महाराष्ट्र चांदीप आणि जय हनुमान भिनार. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा आहे. खूप चांगली फलंदाजी झाली, खास करून हर्षदच्या माध्यमातून, ज्याने मात्र जवळजवळ वैयक्तिक 46 धावा या बघायला मिळाल्या. चांगली ॲक्युरेसी दर्शवली, सलामीला आला होता आणि अगदी सलामीवीर चांगल्या पद्धतीने योग्य त्या पद्धतीने फलंदाजी बघायला मिळाली आणि धावफलक एक ॲक्युरेट बघायला मिळत आहे 90 अंकांवर. कारण रन रेट 15च्या गतीने मात्र धावसंख्येवर धावा लावल्या आणि तिथून मात्र 15.17च्या गतीने मात्र या धावा तुम्हाला बोर्डवर लावाव्या लागतील. क्रिकेट आहे, जर तरला थारा नाहीये, किंतु परंतुला सुद्धा थारा नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाही. या पण वळीयात नाणेफेकीच्या दिशेने, जिथे अक्षयजी पांडव सर पुन्हा एकदा जॉईन होत आहेत. चला, जय महाराष्ट्र चांदीप आणि जय हनुमान भिनार. आपल्या मुख्य मंचावर आपले काही मान्यवर पाहुणे आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या निमित्ताने आपण करतोय.
सुनावे गावातनं आपल्यासोबत जॉईन झाले सन्माननीय रमाकांतजी घरत, ज्यांना आपण सन्मानित करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. सन्माननीय प्रदीपजी धोदडे साहेबांना विनंती असेल आपण त्यांना सन्मानित करावं, त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. रमाकांतजी भोईर जे आपल्या समेत या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेत सुनावे गावातनं, आपण त्यांना इथे सन्मानित करणार आहोत. रमाकांतजी भोईर साहेबांना विनंती असेल आपण पुढे यावं. आपला शुभ सन्मान इथे केला जातोय, ज्याचा आपण स्वीकार करावा. अतिथी देवो भव अशी आपली संस्कृती आहे. अतिथींना आदर सन्मान करणं, त्यांचा आदरातिथ्य करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत उपस्थित झालेले कृणालजी पाटील पारगाव इथून या स्पर्धेकरता आपल्या समेत उपस्थित झालेत, ज्यांनाही आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करणार आहोत. संजय घरत आपल्याला विनंती आहे, जे विद्यमान खजिनदार आहेत आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. पारगाववरनं या स्पर्धेकरता ते आपल्या समेत जॉईन झालेत, त्यांचा आपण सन्मान करतोय. लगेचच दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्याकरता लगेचच जॉईंट व्हायचे नाणेफेक कक्षामध्ये. नेक्स्ट मॅच बोथ टीम कॅप्टन्स, चला या नाणेफेक करण्याकरता. चला दोन्ही संघाचे कर्णधार 2 ते 3 वेळा अनाऊन्स केलंय, प्लीज थोडंसं कॉन्सन्ट्रेट ठेवायचं आहे. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा. जय महाराष्ट्र चांदीप आणि जय हनुमान भिनार. कारण की इनिंग ब्रेक आहे, ऑनगोईंग मॅच थोड्याच वेळात चालू होईल, म्हणून लाईव्ह कमेंट्री थांबते. त्याकरिता इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी करणं गरजेची गोष्ट आहे. जय महाराष्ट्र चांदीप संघाचा कर्णधार यावेळेस उपस्थित आहे जय हनुमान भिनार. चला आपण क्विकली या, लवकरात लवकर या. इथे नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार जे जॉईंट होत आहेत, ज्यांच्यामध्ये नाणेफेक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पारगाव इथून या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जॉईन झालेले सन्माननीय रमाकांतजी भोईर साहेब, आपल्याला विनंती असेल, रमाकांतजी घरत साहेब आपल्याला विनंती आहे आपण नाणेफेक कक्षामध्ये यावं. तिथे त्यांच्या शुभस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. इथे नाणेफेक केली जाईल. दोन्ही कॅप्टन आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. इथे जयेश कॉल कर. टेल इज द कॉल अँड इट्स अ टेल. जयेश नाणेफेक जिंकली आहे, काय निर्णय? क्षेत्ररक्षक फिल्डिंग करायचं. शुभेच्छा आहेत दोन्ही टीमला. मॅचला सुरुवात होते, त्यामुळे आपण जातो समालोचक कक्षामध्ये आदेश पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच अक्षयजी पांडव सर. अगदी 90 धावा स्कोर काढावं लागल्यात. 91 धावेंचं आव्हान हे समोर आहे. अगदी म्हणायचं झालं तर पॅसिफिक महासागर जर ओलांडायचं असेल, तिथून तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला होते सुरुवात. पहिलाच गोलंदाज आकाश सामंतराय याला आपण बघू शकतात. मान फ्रॉम मांडवी. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त बाउन्स, तदनंतर आपण बघू शकतात आउटसाइड टॉप जास्तीत जास्त फेकला गेला. हेमेंद्र घरत एकेडने आपण बघू शकतात. अविनाश राजकवर याला मात्र प्रमोशन मिळालंय सलामीवीर म्हणून. फुलटा चेंडू आहे, फुललेंची डिलिव्हरी, परंतु क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघू शकता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये अगदी फुललेंची डिलिव्हरी हाताळली गेली होती, परंतु वेग होता म्हणून ज्या दिशेने खेळायचं होतं त्या दिशेने खेळता आलं नाहीये हेमेंद्र याला.
आणि अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण दीपेश माळवी याच्या माध्यमातून आणि चेंडू सरळ निघून गेलाय. डॉट बॉल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइड लाईन टू द गॅप मध्ये वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीप काऊ कॉर्नर रिजन मध्ये 4 धावा चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने धावफलक अगदी जाऊन पोहोचले बोर्डवर. 5 अंकांवर 5 रन्स ऑन कार्ड, 5 धावा या स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. 14.33च्या सरासरीने मात्र तुम्हाला धावा या स्कोर कार्डवर लावाव्या लागतील इथून. परंतु यावेळेस प्ले अँड बेस फलंदाजाची दांडी गुल. फलंदाज बाद. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. पंढरीचा विठू सावळा यांना सुद्धा मानाचं अभिवादन. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. विकेटचं पतन झालंय. फलंदाज हेमेंद्र घरत याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. फलंदाज बाद झाल्यात. एकंदरीत 5 अंकांवर पहिला धक्का एनसी मांडवी या संघाला लागत असताना एकंदरीत अजून सुद्धा 33 चेंडू आहे. 33 चेंडूंमध्ये 86 धाव्यांचं भलं मोठं आव्हान समोर आहे. पॉवर प्लेचं बंधन आणि या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये आपण बघू शकताय फलंदाजी मार्कवर सुशांत गिणी हा फलंदाज. आकाश सामंतराय पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस कडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ॲक्युरेट निघून जातोय. पिचिंग ॲक्युरेट आहे. त्यानंतर लाईन ॲक्युरेट. यावेळेस आकाशाच्या माध्यमातून अगदी तानसा किंग तानसा मोठे खेळाडू आहेत. परंतु मी म्हटलं की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. वैयक्तिक नुसार तुम्ही खेळ करू शकता, परंतु संपूर्ण संघाला परफॉर्मन्स देणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एकीकडे आकाशाने चांगला परफॉर्मन्स, दुसरीकडे संदीप याने, परंतु बाकीच्या खेळाडूंनी मात्र निराश केलं. यावेळेस मात्र कॉन्सन्ट्रेट लाभ झालाय. अगदी जसं कौतुक केलं, परंतु कॉमेंटेटर कल्स लागत असताना नजर लग गई आणि 4 धावा आणि तदनंतर नोचा इशारा सुद्धा आलाय. या 5 धावा स्कोर कार्डवर अर्जित होतील, जिथे कॉन्फिडन्स लेवल पुन्हा एकदा वाढला जाईल. धावा या बहाल नाही करू शकत तुम्ही. धावा करण्याकरिता तुम्हाला समोरच्या संघाला मेहनत करण्याकरिता मात्र प्रयत्न करायला पाहिजेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण उशिरा बॅटची एज लागली जात आहे. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट स्कोर लेगच्या रिझन मध्ये फील्ड केलं गेलंय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाले. प्लेटच्या चेंडूवर कुठल्याही पद्धतीचा मोठा स्ट्रोक आणि धावफलक 11 अंकांवर. इलेव्हन रन्स ऑन कार्ड, 11 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. योग्य त्या पद्धतीने मात्र यावेळेस धावसंख्या तुम्हाला लावावी लागेल. इथून तुम्ही स्लिपी होऊन चालणार नाहीये, कारण की अस्तित्व जर टिकवायचं असेल या स्पर्धेमध्ये तर हा सामना जिंकणं आणि जिंकणं हा एकमेव कानमंत्र असणार आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा दीपेश तैनात आहेत. फील्ड केलं जाईल. चांगली गोलंदाजी झालंय. अगदी या एंडने गोलंदाजी करत असताना 11 धावा म्हणजे वाखडण्याजोगे, कौतुकास्पद. आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी आकारले सुंदर. महत्वपूर्ण एक विकेट सुद्धा आले, म्हणजेच 11 अंकांवर एकडी बाद. एक षटकाच्या समाप्तीनंतर ANC कनेर हा संघ बघू शकतायत. उर्वरित 30 चेंडू आहेत आणि 30 चेंडूंमध्ये विजयाकरिता 80 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळतंय. 30 चेंडू 80 धावा. चला वेळ दौडू नका, विनंती असेल. या आपण घेऊया एक डीजे ब्रेक आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये वळणार आहोत. इलेव्हन रन्स ऑन कार्ड, 11 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. अगदी
पुन्हा एकदा चेंडूचा अडथळा मैदानाच्या आतमध्ये थोडासा सामना थांबलाय आणि कुठेतरी मात्र हा डोकेदुखी वाढले. यंदाच्या हंगामामध्ये जास्तीत जास्त चेंडू डिस्ट्रॉय होताना बघायला मिळत आहेत. परंतु तोडगा उद्याच्या दिवसामध्ये बघायला मिळेल. आयोजकांच्या माध्यमातून नवीन लॉट ऑर्डर केला गेलाय आणि उद्याच्या दिवसामध्ये मात्र ते चेंडू जे फुटत होते ते थोडंसं कुठेतरी आपल्याला त्यामध्ये थोडंसं वेगळं पण बघायला मिळणार आहे. 11 धावा स्कोर कार्ड लागले आहेत. 11 रन्स ऑन कार्ड. 1 षटकांचा खेळ झालाय. अगदी अजून सुद्धा विजयाकरिता 30 चेंडू आहेत आणि 30 चेंडूंमध्ये 80 धाव्यांचं लक्ष. सामना जर बनवायचा असेल तर इथून मात्र संघाच्या सुभेदाराला जी नौका आहे ती डुबतीच्या मार्गाला चाललंय त्या नौकेला किनाऱ्यावर आणावं लागेल. म्हणून आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीने खेळ खूप महत्वपूर्ण गोष्ट. संतोष मडवी, पिंट्या दादा नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत चांगल्या पद्धतीने पहिला चेंडू थोडासा स्लोवर हाताळला गेला होता. 1 धाव सन्मानपूर्वक शॉट एक्स्ट्रा कव्हरला आकाश सामंतराय फील्ड करतोय. 1 धाव घेतली गेले एकेरीच्या मदतीने. धावफलक 12 अंकांवर 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. अविनाश राजकवार नो डाऊट गोलंदाजी खूप सुरेख झाली. मागील वर्षामध्ये बेस्ट गोलंदाजाचा किताब या खेळाडूला मिळाला होता. परंतु फलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल. त्यावेळेस मारायचं होतं रिव्हर्स स्ट्रोक, परंतु कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा. धावा पाहिजे होत्या त्या मिळतात. धावा कुठून येऊन कुठल्याही पद्धतीने होत, परंतु धावा येणं गरजेची गोष्ट. 4 धावा चौकार. नक्कीच गोलंदाज सुद्धा स्माइल करतायत, कारण की ज्या दिशेने मारायचं होतं त्या दिशेने चेंडू मात्र गेला नाही, परंतु बॅटची आतली कडा आणि तिथून मात्र चेंडू निघून गेला फाईन लीगच्या रिजन मध्ये इंटू द गॅप आणि चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 16 अंकांवर. 16 रन्स ऑन कार्ड. 1.2 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संतोष मडवी. अकुडप्याचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज फ्लाय स्लिप करणं. यावेळेस लॉंग स्टॉप रिजनला नो चान्स. 4 धावा चौकार. थँक्यू. 20 रन्स ऑन कार्ड. 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा येत असताना आणि अगदी म्हणायचं झालं तर नशीब बलवान आहे यावेळेस अविनाश यावर, कारण की 2 वेळा मात्र बॅटची एज लागली तिथे 4 धावेंकरिता चेंडू निघून गेला. चेंज ऑफ पेस. हलक्याशा हाताने मात्र चेंडूला इंटू द गॅप खेळण्याचा मनसुबा. हवेचा जोत प्रचंड आहे. आकाश सामंतराय पोझिशन मध्ये आले होते, परंतु हॅड आय कोऑर्डिनेशन. पण मी म्हटलं की हवेच्या अगेन्स्ट जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्हाला ऍक्टिव्ह राहणं महत्वपूर्ण गोष्ट आहे, कारण की चेंडू हवेमध्ये मात्र कधी इकडे जाईल तर कधी तिकडे जाईल. म्हणून थोडीशी दमछाक बघायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि हे पहिलं सीझन असेल या 3 सीझन मध्ये जिथे जास्तीत जास्त झेल सुटले गेलेत. 21 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाजी बार्कवर गोलंदाज. पुन्हा एकदा आपण बघू शकता चेंडू निघून गेलाय पॉईंटच्या रिजन मध्ये. इंटू द गॅप मध्ये वेगाने ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. धावा येत असताना आणि सुशांत किनी याला ठाऊक आहे की संतोष मडवीवर आक्रमण चढवणं तेवढं कठीण नाही आहे, परंतु रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी जाणलंय आणि धावफलक हलतं ठेवलं जात आहे. तुम्ही चौकार नाही तर षटकार नाही, परंतु जे बेसिक आहे क्रिकेटचं सिंगल आणि डबल धावा घेऊन सुद्धा तुम्ही धावफलक हलतं ठेवू शकताय. 23 धावा स्कोर कार्ड लागल्यात 1.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर संतोष. सन्मानपूर्वक खेळला आहे. पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या रिजन मध्ये आकाश सामंतराय येतोय. या शेवटच्या अंतिम चेंडूवर सिंगल येत असताना सिंगल मेक्स मॅन मिंगल आणि धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. एकंदरीतपणे 2 षटकांचा खेळ झालाय. 24 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. अजूनही विजयाकरिता येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 67 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळतंय. रिक्वायर रन रेट आहे ते आता मात्र 16च्या पुढे जात असताना 16.75च्या सरासरीने धावा या तुम्हाला लावाव्या लागतील. 24 चेंडू 67 धावा. या पण पुन्हा एकदा बळूया डीजेकडे आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये वळणार आहोत.
वेलकम बॅक. धावफलक आहे 24 रन्स ऑन कार्ड. ANC कनेर हा संघ आपण बघू शकतायत, माफ करा ANC मांडवी हा संघ, कारण की मागील वर्षामध्ये ANC कनेर या नावाने खेळला होता, परंतु यंदाच्या वर्षामध्ये ANC मांडवी हा संघ आपण बघू शकतायत. मागच्या वर्षीचा विजेता संघ, परंतु लीग फॉर्मॅटमध्ये पुन्हा एकदा आपण बघू शकतात ऑक्शन झालं. ऑक्शन पद्धतीने बहुतेक खेळाडू या इकडून मात्र तिकडे विभाजित झाले आणि एकंदरीत जो स्पर्धेचा स्तर आहे तो खूप चांगल्या पद्धतीने सजवला गेला. लीग फॉर्मॅटनुसार 24 धाबा स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर आकाश. सुंदर टप्पा, योग्य ती लाईन, थोडासा बाउन्स मात्र खाली राहताना यावेळेस बघायला मिळतोय आणि थोड्या म्हणायचं झालं तर अतिरिक्त बाउन्स नाहीये, अगदी राऊंड ऑफ ॲक्शन आहे. ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर संतोष मडवी आणि त्यानंतर आकाश सामंतराय, ॲक्युरसी आहे दोघांच्या गोलंदाजीमध्ये, वेग भन्नाट, त्यानंतर राऊंड ऑफ ॲक्शन. अगदी आपण बघू शकता छाती वर्ण मात्र चेंडू थोडासा गॅदर होत असताना आणि त्याचा फायदा मिळत असताना थोडासा खाली राहतोय चेंडू. यावेळेस सरळ रेषेमध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस कृपेश गोट्या अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न तर होता, परंतु थोडंसं स्ट्रगल झालं. अगदी जगलर बघायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने सर्कल्समध्ये आपण जगलर बनतोय त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये या जगलर पद्धतीचा झेल घेण्याचा प्रयत्न कृपेश नो डाऊट एक चांगला खेळाडू आहे, परंतु परफॉर्मन्स त्या पद्धतीने राहिला नाही, म्हणून बॉडी लँग्वेज सुद्धा ऍक्टिव्ह बघायला मिळाली. परंतु धावा लागल्यात या इनिंग मध्ये, बघायचं झालं तर धावा लागल्यात आणि पंचांचा सिग्नल यावेळेस होतोय. अगदी बॅटची एज आणि फलंदाज अविनाश याच्या खेळीला सुद्धा लागतोय यावेळेस पूर्णविराम. विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर दीपक मडवी हा फलंदाज आपण बघू शकतायत. एकंदरीत तिथून धावसंख्या 25 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. 2.3 चेंडूंचा खेळ झालाय आणि अगदी 21 चेंडू अजून सुद्धा इथून येणं शेष आहे आणि 66 धावेंचं लक्ष हे समोर आहे. फलंदाजी तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावी लागेल, कारण की का मला या स्पर्धेमध्ये घेतलंय ते अस्तित्व तुम्हाला सिद्ध करावं लागेल. अभी नाही तो कभी नाही, आणि ते अस्तित्व सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त शॉट ऑन पूल आणि अगदी चेंडूला फेकून दिलं डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. 1 बाउन्स, 4 धावा, चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड 4 ने पुढे सरसावत आहे. 29 रन्स ऑन कार्ड. विजयाकरिता 20 चेंडू आणि 62 धावेंचं लक्ष आहे. धावसंख्या मात्र कुठेतरी थोडीशी आपण बघू शकतात. रिक्वायर रन रेट आता मात्र वाढत असताना मैदानाच्या आतमध्ये, परंतु अजून सुद्धा 20 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे आणि 62 धावा या स्कोर कार्डवर तुम्हाला लावाव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आकाश. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय आणि यावेळेस चुकी बघायला मिळत नाहीये. फलंदाजाचा खेळ यावेळेस समाप्त होत असताना दीपक मडवी बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयुष याला आपण बघताय. एका मागोमाग एक विकेट यावेळेस जात असताना एक एंडने सुशांत आहे, परंतु त्याला स्ट्राईकवर आणणं खूप महत्वपूर्ण गोष्ट, कारण की त्या एंडने धाबा आहेत पण तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. आतापर्यंत आपण बघू शकताय ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये स्वतः आदेश पाटील 129 धावा त्याच्या नावावर आणि राहुल पाटील हा मात्र आपण बघू शकताय 118 धावेनिशी सेकंड फ्रँकवर बघायला मिळतोय. ऑन साईडला सुंदर फटका, क्षेत्ररक्षक आहे, फील्ड केलं जाईल. कृपेश याला आपण बघू शकताय वाईडिश लॉंगनच्या रिझन मध्ये. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केलंय, स्ट्राईकवर आणलं गेलंय सुशांतला, परंतु जोपर्यंत स्ट्राईकवर आणलंय तोपर्यंत षटक सुद्धा कंप्लीट झालंय. आणि अगदी म्हणायचं झालं तर
धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 30 या अंकांवर 30 रन्स ऑन कार्ड. अर्थातच विजयाकरिता येणारे चेंडू तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये 61 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळत आहे. तदनंतर तिसऱ्या क्रमांकावर हायस्ट रन गेटर हेमंत जयहनुमान शिरवली. अगदी काय जबरदस्त परफॉर्मन्स या खेळाडूने 114 धावा त्याच्या नावावर बघायला मिळत आहेत. तदनंतर नितीन सोमन, परंतु नितीन सोमन याचे मात्र जे आपण बघू शकतायत जे आव्हान आहे ते समाप्त झालंय. म्हणजेच या 4 खेळाडूंमध्ये रेस बघायला मिळते, परंतु अजून सुद्धा बरेच खेळाडू आहेत. तदनंतर गोलंदाजी फिगर बघायचं झालं या स्पर्धेच्या माध्यमातून तर राजेश घरत, आई गावदेवी चांदीप या संघाच्या वतीने आपण बघू शकतायत 6 मॅचमध्ये 11 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. तदनंतर सुनील हर्षदा 11 विरारपाडा संघाकडनं अगदी त्याच्या नावावर सुद्धा 11 विकेट्स आहेत. परंतु जी इकॉनॉमी आहे त्यामध्ये राजेश घरत अव्वल आहे, म्हणून पहिल्या रँकिंगवर पर्पल कॅपचा हकदार. कमी ओव्हरमध्ये राजेश घरत याने 11 विकेट्स घेतल्यात, म्हणून इकॉनॉमी जी आहे ज्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे टाय आहे. आणि जसजसं मात्र रविवारचं सत्र येईल, रविवारच्या सत्रामध्ये जी स्पर्धा आहे ती एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाताना बघायला मिळतील. एफर्ट्स पूर्णपणे आपल्याला बघायला मिळतील, मैदानाच्या आतमध्ये टेम्परामेंट सुद्धा बघायला मिळेल आणि चेंडू आणि फलीमधलं द्वंद्व युद्ध सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण बघू शकता संतोष मडवी सज्ज झालेत. फुललेंची डिलिव्हरी आहे, यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु फेकी स्क्वेअर झाले. फेकी स्क्वेअर दीपेश माळवी याला आपण बघू शकतायत कव्हर पॉईंटच्या रिजन मध्ये एकच धाव स्ट्राईकवर आणलं जात आहे सुशांत याला आणि एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. 31 रन्स ऑन कार्ड. अजून सुद्धा 17 चेंडू आहेत आणि 17 चेंडूंमध्ये 60 धावेंचं लक्ष हे समोर बघायला मिळत आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही मात्र अशक्य नाहीये. अशक्य या गोष्टीमध्ये शक्य लपलंय, त्याकरिता सातत्याने तुम्हाला परफॉर्मन्स द्यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. फुललेची डिलिव्हरी यावेळेस थोडीशी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली होती, परंतु थर्डमॅनच्या रिझन मध्ये अजित तैनात आहे, त्याला आपण बघू शकताय चांगल्या पद्धतीने फील्ड झालंय आणि अगदी आपल्या संघाकरिता या 4 महत्वपूर्ण धाबा वाचवल्यात. सुशांताला सुद्धा परफॉर्मन्स खूप चांगल्या पद्धतीने द्यावं लागेल. एकंदरीतपणे म्हणायचं झालं घरच्या मैदानावर खेळतोय, परंतु योग्य त्या पद्धतीने परफॉर्मन्स बघायला मिळाला नाहीये. फुलटॉस चेंडू आहे, अगदी ऑफ साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, वैडिश लॉंगअपच्या रिझन मध्ये फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी एक धाव एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 32 या अंकांवर. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 15 चेंडूंमध्ये 59 धावेंचं लक्ष हे समोर आहे. या मैदानावर खेळत असताना डावखुऱ्या हाताचे फलंदाज तदनंतर उजव्या हाताचे फलंदाज असं कॉम्बिनेशन खूप महत्वपूर्ण आहे, कारण की एक एंडने उजव्या हाताच्या फलंदाजाला फायदा आहे तर एक एंडने डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला फायदा आहे. म्हणजेच काय, जर लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असेल मैदानाच्या आतमध्ये तर खूप चांगल्या पद्धतीने या खेळपट्टीवर धावा मात्र येताना आपल्याला बघायला मिळतील. 32 रन्स ऑन कार्ड. चेंडू जातोय सलग डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संतोष मडवी सज्ज होतोय. 14 चेंडू आणि 59 धाबा. पुन्हा एकदा सुंदर टप्पा आपण बघू शकता, त्यावेळेस वेग धारण केलाय. गुडलेन स्पॉटवरनं जी खासियत आहे अगदी बाउन्स झाला, तदनंतर शरीराच्या दिशेने मात्र योग्य त्या पद्धतीने हा चेंडू रिलीज केला गेला आणि पुन्हा एकदा चेंडू सरळ निघून गेला यष्टी रक्षकांच्या हातकंडामध्ये. 13 चेंडू 59 धावा. संत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू होत असताना इथे संत अजून चालणार नाहीये. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जर अशांती पसरवायची असेल तर चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. परंतु खूप चांगलं षटक, ॲक्युरेट षटक संतोष मडवी याने हाताळले या स्पेलमध्ये आणि एकंदरीत स्कोर कार्ड जागेवर स्थिर आहे, जागेवर शब्द. 32 या अंकांवर. अर्थातच विजयाकरिता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 59 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळतंय. 12 balls remaining, 59 required to win.
12 चेंडू आहेत. 12 चेंडूंमध्ये विजयाकरिता 59 धावेंचं लक्ष हे समोर आहे. इथून मात्र थोडासा गेअर शिफ्ट करावं लागेल सुशांत याला, कारण की अभी नाही तो कभी नाही. कारण की मी म्हटलं, जर अस्तित्व टिकून ठेवायचं असेल या स्पर्धेमध्ये तर हा सामना जिंकणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. म्हणून इथे सेल्फ कॉन्फिडन्स वाढवावा लागेल, आत्मविश्वासाने खेळ मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. कारण की हार जीत तर हा खेळाचा पैलू आहे, परंतु आपण जर प्रयत्नच करणार नाही तर तो खेळाडू म्हणून स्वीकारला जाऊ शकत नाही या क्रिकेटच्या पातळीवर. गोलंदाजी मार्कवर दीपेश ऑन साईडला सुंदर फटका, परंतु आपण बघू शकता चेंडू इंटू द गॅप निघून गेलाय. फ्लॅटेड सिक्स येत असताना सुरुवात तर झालंय सुशांतच्या बॅटमधनं एक फ्लॅट सिक्स, 6 धावा, षटकार. सहा धाव मिळतात. 6च्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले बोर्डवर. 38 या अंकांवर 38 रन्स ऑन कार्ड, 38 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. अजूनही विजयाकरिता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 11 आणि 11 चेंडूंमध्ये 53 धावेंचं लक्ष हे समोर बघायला मिळतंय. योग्य त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. सुशांत आतापर्यंत शांत आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु जर अशांती पसरवायची असेल तर इथून मात्र फक्त आणि फक्त अटॅक हा एकमेव गुरुमंत्र असणार आहे. कारण की ज्या पद्धतीने मी म्हटलं की प्रयत्न करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हार जीत नंतर बघितली जाईल, परंतु इथे तुमचं जर अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर या धावा येणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कारण की आयुष्यामध्ये क्षेत्र कुठलंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे, आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही आहे. हे सातत्याने आपण बघितलंय. यावेळी शरीपासून अगदी दूर फेकला गेलाय. पंच बोलतायत अजितजी मात्र दर्शवत असताना वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून अगदी पहिल्या चेंडूवर अटॅक गेला आणि तदनंतर शरीरापासून दूर फेकलाय. एक धाव अवंदरच्या रूपाने जॉईन झाले. पुन्हा एकदा दीपेश गोलंदाजी मार्कवर. चेंज ऑफ पेस, बाग फुटला गेलाय. सुंदर फटका. रुपेश आहेत परंतु दर्शक बनतायत. अगदी म्हणायचं झालं तर बॅक टू बॅक 2 षटकार सुशांत याच्या बॅटमधनं. दहा चेंडू आहेत विजयाकरिता, एकंदरीत 46 धावेंचं लक्ष. ऑन साईडला वळवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये हर्षद, याला आपण बघू शकता फील्ड केलं जाईल. एक धाव घेतले. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण झाले. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड यावेळेस हलतं ठेवलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचले 47 रन्स ऑन कार्ड. सुरुवातीला थोडीशी फलंदाजी चांगली व्हायला पाहिजे होती, कारण की पॉवर प्ले मध्ये धावा न येताना, आणि तेच कारण आहे की स्कोर कार्डवर आतापर्यंत 47 धावा लागल्यात. सुशांत आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु एकटा फलंदाज काय करणार आहे. समोरच्या फलंदाजाला सुद्धा त्याला साथ देणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, परंतु आतापर्यंत निराश केलंय. अजून सुद्धा विजयाकरिता 8 चेंडू आणि 44 धावेंचं लक्ष हे समोर बघायला मिळत आहे. ऑन साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस फील्ड केलं जाईल. बॅकअप करिता कृपेश आलेत आणि अगदी एकच धावेवर समाधान, आणि एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 48 अंकांवर. विजयाकरिता 7 चेंडू आणि 43 धावेंचं लक्ष हे समोर बघायला मिळत आहे. अगदी सामना आपण बघू शकतायत पर्सेंटेज नुसार तानसा किंग तानसा हा संघ या सामन्यामध्ये थोडासा पुढे आहे, आणि अगदी शेवटचं अंतिम षटक इथून येणं शेष, आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये विजयाकरिता लक्ष असणार आहे ते म्हणजेच 43 धावेंचं. सुशांतने प्रयत्न तर केलेत, परंतु जिथे एक एंडने साथ मिळाली नाही, म्हणून मी म्हटलं सातत्याने क्रिकेट हा वैयक्तिक खेळ नसून तो संघी खेळ आहे. संघाने परफॉर्मन्स दर्शवला नाही आणि त्याचा रिझल्ट पॉइंट टेबलवर आपण बघू शकतायत, तदनंतर गुणतालिकेमध्ये आपण बघू शकतायत. घेऊया एक डीजे ब्रेक, सुंदर अशी धून घेऊया डीजेच्या माध्यमातून गाणं, आणि तदनंतर शेवटच्या अंतिम षटकामध्ये सहा चेंडू विजयाकरिता 43 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. गोलंदाजी मार्कवर शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता योगेश याला मात्र आणलं गेलंय बॅटिंग स्टान्सवर. सुशांत
डाऊन द ट्रॅक खेळलाय, सुंदर फटका व्ही शेप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे परंतु यावेळेस फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न अगदी अंगलट आलाय असंच म्हणावं लागेल, कारण की नेट रन रेट खूप महत्वाचा आहे. कारण की सुरुवातीला तानसा किंग तानसा 2 मॅच पराभूत झाल्यानंतर मात्र नेट रन रेटवर कुठेतरी मदार येणार आहे. म्हणून जेवढ्या मोठ्या फरकाने आपण विजयी व्हाल तेवढा नेट रन रेटवर इश्यू आपल्याला बघायला मिळेल, फरक आपल्याला बघायला मिळेल. पण या धावावर रोखणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर योगेश यावेळेस सज्ज होतोय. यावेळेस सुंदर फटका आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये फ्लाय होत असताना आणखी एक षटकार, 6 धावा. धावा मिळत आहेत, परंतु या 6 धावा आपण बघू शकतात कुठेतरी थोडासा उशीर झालाय, कारण की 4 चेंडू आणि 33 धाव्यांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय पुढे, फील्ड केलं जाईल, फेकी होतंय, अगदी फेकी होईल तत्पूर्वी विकेटचं पतन झालंय धावचीतच्या रूपाने. आणखी एक खेळाडूला बाद व्हावं लागेल, मिस्टर आयुष याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. Thank you. 3 balls remaining, 32 required to win. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश याला आपण बघताय नॉन स्ट्राइक एंडला तैनात आहे. अगदी यानंतर जय हनुमान भिनार हा संघ आणि त्यानंतर जय महाराष्ट्र चांदीप या 2 संघादरम्यान लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. 3 मॅचेस मध्ये 2 वॉन, त्यानंतर 1 लॉस. जय हनुमान भिनार, जय महाराष्ट्र चांदीप 3 मॅच मध्ये 1 वॉन 2 लॉस्ट. म्हणजेच हा सामना सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. पॉइंट टेबल मध्ये अगदी दमछाकपणे जय हनुमान शिरवली टॉप करत असताना गटातून बघायला मिळत आहे. अकुडप्याचा चेंडू पुन्हा एकदा फोर्स केला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलाय, तत्पूर्वी चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना आणि चौकार येतोय आणि चौकाराच्या साह्याने विजय तर होणार नाहीये, परंतु विजय आणि पराभव यामधील अंतर कमी होत असताना धावफलक जाऊन पोहोचले 63 अंकांवर. 2 चेंडू आणि 28 धाव्यांचं लक्ष. Two balls remaining, 28 required to win. ज्या धावसंख्या मात्र काय जबरदस्त पद्धतीने फ्लाय झाला. एकंदरीत हर्षद याची बॅटिंग खूप सुंदर पद्धतीने वैयक्तिक 46 धावा आणि या 46 धावेच्या मदतीने मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यश आलं तानसा किंग तानसा या संघाला. आणि आतापर्यंत या सामन्यामध्ये कुरघोडी करत असताना ऑन साइडला सुंदर पद्धतीने शॉट ऑन पूल केलाय, चेंडू इंटू द गॅप वेगाने ट्रॅव्हल होत असताना बनबाव 4 धावा. पुन्हा एकदा विजय आणि पराभव मधील अंतर कमी होत असताना आणि धावफलक 67 अंकांवर येणारा चेंडू आहे. 1 आणि 1 चेंडूंमध्ये 24 धाब्यांचं लक्ष हे समोर असणार आहे. प्रेक्षकांना विनंती असेल, चेंडू जर आपल्यापर्यंत येत असेल तर आपण प्लीज तो मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे. शेवटचा एक अंतिम चेंडू आहे. अर्थातच यावेळेस ANC मांडवी औपचारिकता कंप्लीट करेल आणि पहिला विजय या एका चेंडूनंतर तानसा किंग तानसा आणि गुणतालिकेमध्ये वेलकम 2 गुण बघायला मिळणार आहेत. 1 चेंडू आहे, 24 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर योगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ज्या पद्धतीने सामना व्हायला पाहिजे होता तो सामना बघायला मिळाला नाही, परंतु अगदी पहिली इनिंग खूप चांगल्या पद्धतीने. शेवटच्या चेंडूवर मात्र विकेटचं पतन होत आहे, फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे आणि अगदी 23 धावेने विजय नोंदवलाय या सामन्यामध्ये. तानसा किंग तानसा या संघाने गुड क्रिकेट, चांगलं क्रिकेट हाताळलं गेलं. पहिल्यांदा 90 धावा आतापर्यंत या स्पर्धेतील हाय स्कोर उभारला गेला आणि तदनंतर गोलंदाजी करत असताना या धावा डिपेंड केल्या. सुरुवात मात्र चांगली झाली नव्हती आणि मिडल ऑर्डरमध्ये सुशांत किनी याने चांगल्या पद्धतीने डावाला सावरण्याचं काम केलं, परंतु ते पोषक नव्हतं. म्हणून क्रिकेटमध्ये तुमची वैयक्तिक कामगिरी आणि तदनंतर सांघिक कामगिरी 2 महत्त्वाच्या कामगिरी बघायला मिळत आहेत. घेऊया एक डीजे ब्रेक, तदनंतर मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने वळूयात. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच मिस्टर हर्षद.